Friends, last period we have completed the margin question on the lesson or the story The Fall of Troy part 2nd. Today we are going to learn English workshop given on page number 75 on the part of The Fall of Troy part 2nd. In this English workshop, there are 6 activities today we are going to learn. Therefore, you should open your course book and see on the page number 75. Open your course book. The first activity is asked here, find and write the Greek and Trojan names used in the story. The first activity, write the Greek and Trojan names in part 1st and part 2nd in this story. भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही भागामध्ये या कथेमध्ये आलेली ग्रीक आणि ट्रोजन यांची नावं तुम्ही लिहा असं ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बरेच पात्र या भाग 1 आणि 2 मध्ये आलेली होती. त्यामध्ये पहिल्यांदा पॅरिस हे एक महत्त्वाचं पात्र, कारण याच्यामुळे युद्धाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर हेलन, त्याच्यानंतर हेक्टर, ओडेसियस ज्यानं हा प्लॅन भाग 2 मध्ये रचला तो ओडेसियस, त्याच्यानंतर ॲप्रोडाइट, परत अकिलीज, मेनालॉग्स, अशा पद्धतीचे किंग प्रियम हे सर्व पात्र या भाग 1 आणि भाग 2 मध्ये समाविष्ट आहेत. लक्षात आली पहिली ॲक्टिव्हिटी, राईट द ग्रीक अँड ट्रोजन नेम्स फ्रॉम पार्ट 1st अँड पार्ट 2nd. पॅरिस, हेक्टर, किंग प्रियम, मेनलस, हेलन, अकिलीज, ओडेशियस and Aphrodite. These all are the characters included in this story. Now the second activity, look in your book. List all the words related to war from both parts of the story. List all the words related to war from the part of the story. आता इथं सांगितलेलं आहे की युद्धाशी निगडित, युद्धाशी संबंधित भाग 1 आणि 2 मध्ये आलेल्या शब्दांची यादी बनवा असं सांगितलेलं आहे इथं. मग बरीच शब्द या युद्धाशी निगडित आलेले आहेत, वार या शब्दाशी निगडित आलेले आहेत. कोणकोणती शब्द आहेत ती? सोल्जर, व्हिक्टरी, डिफिटेड, अटॅक, fire, so many words, trick, triumph. These all are the words army, wounded, killed, king, hero, battle, ships, army, armors. These all are the words came in this part 1st and part 2nd. Understand? Here we have completed 2 activities. First, the Greek and Trojan names. Second, we have listed the words related to war. Now we are going to third activity. Look in your book on page number 75. Note the following constructions carefully. काळजीपूर्वक खाली दिलेल्या शब्दांची रचना पहा, लक्षात घ्या. अँड देन यूज देम टू एक्सप्रेस युअर आयडियाज. आणि मग त्या कन्स्ट्रक्शननुसार तुमच्या कल्पना तुम्ही व्यक्त करा. म्हणजे खालील रचनांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयडिया तिथं व्यक्त करा असं सांगितलेलं आहे. तिथं पहिलं वाक्य सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे बघा, अ हॉर्स बिग इनफ to hold men inside.
इथं लिहितोय मी बघा. द हॉर्स बिग इनफ. आता तिथं बोल्ड लेटर कोणतं दिलेलं आहे? कोणतं दिलेलं आहे? बोल्ड लेटर बिग इनफ हे बोल्ड दिलेलं आहे. अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन. आता ह्या खाली कन्स्ट्रक्शन जे करणार आहात तिथं तुम्ही हीच फ्रेज बिग इनफ वापरून तुम्ही काय करायचं आहे? दुसरं वाक्य तयार करायचं आहे. तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही तिथं वाक्य तयार करायचं आहे. आपण दुसरं वाक्य इथं वापरू. द हाऊस. हॉर्सच्या ऐवजी आपण हाऊस वापरलं. बिग इनफ टू होल्ड द मेन. बिग इनफ ह्या फ्रेजचा वापर आपण आपल्या वाक्यामध्ये केला. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर दुसरं ए नंतर बी दिलेलं आहे तिथं. द ग्रीक्स वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर विच इज द डार्क लेटर्स गिवन हिअर. द ग्रीक्स वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. कोणतं ठळक अक्षर दिलेले आहेत तिथं? These bold letters are the phrases. Use these phrases and construct your sentence in your own ideas. या फ्रेजचा वापर करा आणि तुम्ही तुमच्या मनानं तुमच्या कल्पनेनं एक वाक्य तयार करा. द ग्रीक्स वेअर टायर्ड ऑफ. टायर्ड ऑफ म्हणजे थकलेले असणे. आता थकलेले असणे हे फ्रेज आपण घ्यायचं आणि आपल्या मनाचं एक वाक्य तिथं तयार करायचं आहे. बघा आता तिथं तयार करतोय मी. द स्टुडंट्स वेअर. काहीही बदलत नाही, फक्त टायर्ड ऑफ ही फ्रेज घेतलेली आहे मी तिथं. तिथं वर दिलेलं आहे द ग्रीक्स वेअर. तिथं आपण काय घेतलं? द ट्रोजन्स वेअर घेऊया आपण. एक दुसरं वाक्य घेऊया. द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. म्हणजे लांबलेल्या युद्धामुळं ट्रोजन लोक सुद्धा थकलेले होते. हे घ्या किंवा दुसरं तुमच्या मनाचं घ्या. द स्टुडंट वेअर टायर्ड ऑफ द कोरोना हॉलिडेज. थकला होता का नाही तुम्ही? म्हणजे विद्यार्थी कंटाळले होते, आता थकले होते. कशाला? कोरोना सुट्टीला. असं आपण तयार करू शकतो. 3 नंबरचं वाक्य सी दिलेलं आहे बघा तिथं. दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग व्हायोज होम टू विच इज गिवन बोल्ड लेटर्स देअर. विच इज द बोल्ड लेटर्स गिवन इन धिस सेंटेन्स? आर अफ्रेड ऑफ. हे तिथं फ्रेज दिलेले आहे. त्या फ्रेजचा वापर आपण करूया. वी आर अफ्रेड ऑफ अ स्ट्रॉंग विंड. We are afraid of a strong wind. अफ्रेड म्हणजे घाबरणे. आम्ही जोरदार वाऱ्याला घाबरतो. किंवा ही इज अफ्रेड ऑफ द स्टॉर्म. तो वादळाला घाबरतो. अशा पद्धतीची वाक्य आपण स्वतः बनवू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स डी. दे मेड इट too big to go inside your city. Which is the bold letter given in this sentence? कोणतं दिलेलं आहे तिथं? बोल्ड लेटर्स, डार्क लेटर्स. टू बिग टू गो इनसाइड. आत जाण्यासाठी खूप मोठा मार्ग असणे, असा त्या फ्रेजचा अर्थ होतो. आपण आता आपल्या आयडियानुसार ते वाक्य तयार करू. दे मेड इट टू बिग कपबोर्ड टू गो इनसाइड. असं ते वाक्य तयार होईल. त्याच्यानंतरची पुढची फ्रेज, शेवटची फ्रेज तिथं दिलेलं आहे. शेवटचं कन्स्ट्रक्शन तिथं दिलेलं आहे. सेंटेन्स तिथं दिलेलं आहे. कोणतं दिलेलं आहे? दे वेअर सो एक्साइटेड दॅट. ते इतके उत्तेजित झालेले होते
ते इतके आनंदित झालेले होते की दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. त्यांच्या शब्दाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे पाठामध्ये आलेलं होतं ना, धर्मगुरूनं इशारा केला होता, भिंत फोडू नका, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं वाक्य घेतलेलं आहे, दे वेअर सो एक्साइटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. आता इथं आपली कल्पना मांडायची आहे, आयडिया आपली यायची आहे इथं. ही वॉज सो एक्साइटेड दॅट ही कुडंट थिंक एनिथिंग. तो इतका उत्तेजित झालेला होता की तो काय विचारच करू शकला नाही, कशाचाही विचार करू शकला नाही. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन्स आपण वापरू शकतो. वेगवेगळं, आता मी एक उदाहरण घेतलं, त्याच्यापेक्षा वेगळी उदाहरणं घेऊन तुम्ही ती वाक्य तयार करू शकता. आता तिथं चौकटीमध्ये, निळ्या चौकटीमध्ये एक तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तिथं सजेशन दिलेलं आहे, सूचना केलेली आहे तिथं. गेट द स्टुडंट्स टू कन्स्ट्रक्ट मेनी सच सेंटेन्सेस ओरली. तोंडी अशा कन्स्ट्रक्शन्स मुलांना तयार करायला सांगा असं सांगितलेलं आहे इथं. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4, राईट द नंबर. ॲक्टिव्हिटी नंबर 4, राईट द नंबर, म्हणजे नंबर लिहा असं सांगितलेलं आहे. बघूया आता. पुट द फॉलोइंग इव्हेंट्स घटना, खाली काही घटना दिलेल्या आहेत. इन ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. भाग 2 मध्ये दिलेल्या घटना इथं दिलेल्या आहेत. नंबर देम अकॉर्डिंगली. त्या घटनेप्रमाणे त्या पुढे दिलेल्या चौकटीमध्ये नंबर लिहा. ह्या घटना दिलेल्या आहेत, ते विस्कळीत दिलेले आहेत. इथं मला वाटतं 12 वाक्य, एकूण 12 वाक्य दिलेले आहेत तिथं. हे सगळे विस्कळीत दिलेले आहेत. त्यांचा घटनाक्रम भाग 2च्या कथेप्रमाणे लिहा असं सांगितलेलं आहे. आता पहिलं बघा, पहिल्यांदा वाचून दाखवतो मी सगळं 12च्या 12 वाक्य, आणि मग त्याच्यानंतर आपण त्या घटना लिहूया, घटनांचा क्रम लिहूया. दिलेल्या सोबत पुस्तकामध्ये दिलेल्या राईट साईडला उजव्या बाजूला जे चौकट दिलेले आहे तिथं आपण ते लिहूया. पहिलं दिलेलं आहे तिथं, द ट्रोजन्स फाउंड द ग्रीक मॅन अंडर अ बिग वुडन हॉर्स. बी, they broke down part of the wall and brought the horse in. C, the cunning Odysseus thought of a plan. D, the Greeks burnt their tents and sailed away. E, Troy was burned down. F, the Greeks built a big wooden horse. G, the great heroes hide inside the horse. H, the priest warned the Trojans not to break the wall. I, the Trojans were happy to see the Greeks ships go. J, the Trojans slept soundly. K, the Greeks came out of the horse and opened the gates. And the last, L, the Greek army entered the city. These all events are not serially, but you should arrange them by serially. Write the numbers in a box given before the sentences. वाक्याच्या समोर दिलेले बॉक्स आहेत, त्याच्या समोर तुम्ही तिथं क्रमांक लिहा, नंबर लिहा. राईट द नंबर्स. लक्षात आलं. आता क्रमानं येणारे वाक्य जिथं असतील तिथं पुढं नंबर तुम्ही लिहायचं. तिथं फर्स्ट सेंटेन्स, सी वाक्य दिलेलं आहे बघा, ते फर्स्ट सेंटेन्स येईल. द कनिंग ओडेशियस थॉट ऑफ अ प्लॅन. कावेबाज ओडेसियनं एक योजना आखली, एक प्लॅन तयार केला. त्याच्यानंतर 2 नंबरचं वाक्य एफ दिलेलं आहे तिथं पुस्तकामध्ये. त्याच्या पुढं आपण त्या चौकट दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये आपण 2 नंबरचं वाक्य तिथं लिहायचं आहे. कोणतं आहे? द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. ग्रीकांनी एक मोठा घोडा तयार केला, मोठा लाकडी घोडा तयार केला. हे 2 नंबरचं वाक्य झालं. 3 नंबरचं वाक्य
जी हे 3 नंबरचं वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे ते? द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स. महान योद्धे त्या घोड्याच्या आतमध्ये लपले. त्याच्यानंतर 4 नंबरचं वाक्य डी. द ग्रीक्स बर्न्ट देअर टेंट्स अँड सेल्ड अवे. ग्रीकांनी आपले तंबू पेटवून दिले आणि तिथून आपली जहाजं घेऊन ते निघून गेले. 5 नंबरचं वाक्य आय. द ट्रोजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो. ट्रोजन लोक ज्यावेळा त्या भिंतीच्या बाहेर आले, शहराच्या बाहेर आले, त्यावेळा त्यांनी जे सीन पाहिलं त्याने ते सीन पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्याच्यानंतर 6 नंबरचं वाक्य एच. द प्रिस्ट वॉर्नड द ट्रोजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. त्या शहाण्या धर्मगुरूनं इशारा दिला की भिंत तोडू नका, भिंत फोडू नका. त्याच्यानंतर 7 नंबरचं वाक्य बी. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. किती नंबरचं झालं हे? 7 नंबरचं वाक्य झालं. पण त्याने दुर्लक्ष केलं आणि काय केलं? त्याने भिंत तोडली आणि आतमध्ये त्या घोड्याला नेलं. 8 नंबरचं वाक्य जे. द ट्रोजन स्लेप्ट साऊंडली. घोडा आतमध्ये नेऊन म्हणजे शत्रू सैन्य आतमध्ये नेल्यानंतर दे स्लेप्ट साऊंडली. गाढ झोपी गेले, निवांत अगदी. त्याच्यानंतरचं 9 नंबरचं वाक्य के. 9 नंबरचं वाक्य द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर हॉर्स अँड ओपनड द गेट्स. त्या घोड्याच्या मधून ते ग्रीक बाहेर आले आणि त्यांनी गेट उघडलं. आणि शेवटचं यल म्हणजे 10 नंबरचं वाक्य द ग्रीक्स आर्मी एंटर्ड द सिटी. ग्रीकचे सैनिक त्या शहरामध्ये घुसले. 11 नंबरचं वाक्य डी. नाही, इथं संपलं. 10 नंबरचं वाक्य इथं संपलं. आता 5वी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा तिथं. मेक अ काउंटर प्लॅन अँड एक्सप्लेन. आता इथं तुमचं खूप मोठं काम आहे. हे चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी आहे. ही आपणाला आव्हानात्मक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इथं. मेक अ काउंटर प्लॅन. काउंटर प्लॅन म्हणजे प्रतियोजना तयार करा आणि एक्सप्लेन करा, स्पष्ट करा. ओडेशियसनं विचार करून एक प्लॅन तयार केला. 10 वर्षे वेढा टाकलोय आपण ट्रॉय शहराला, तरीसुद्धा ट्रॉय शहर आपल्या हाती लागत नाही. त्याच्यावरती आपण विजय मिळवू शकत नाही. मग शक्तीपेक्षा आपण युक्तीनं ट्रॉय शहराला पराभूत करू, ट्रॉयचा पाडाव करू, असं त्यानं ठरवलं आणि त्यानं एक प्लॅन आखला. प्लॅन आखलेला तुम्हाला माहित आहे, तुम्ही ट्रोजन आहात असं समजायचं. इथं काय म्हणतोय बघा, मेक अ काउंटर प्लॅन. तुम्हाला तो प्लॅन माहीत झाला त्या ओडेशियसनं रचलेला, की असा एक मोठा घोडा तयार करणार आहे, त्याच्यामध्ये माणसं बसवणार आहेत. द ग्रीक सोल्जर्स मेक अ बिग वुडन हॉर्स अँड सम ग्रेट हिरोज हाईड इनटू द हॉर्स. द ग्रीक soldiers, he bind his hands. These all information, all the Greek tents, they burnt and sailed away. The ships of the Greek, they sailed away. This plan, you know, हा प्लॅन ओडेशियसचा तुम्हाला माहित आहे. आता तुम्हाला माहित आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही काउंटर प्लॅन तयार करायचा आहे. काय करायचं आहे? एक प्लॅन तयार करायचा आहे. आता मी वाचतो काय प्रश्न दिलेला आहे बघा. फॉर्म पेयर्स म्हणजे गटकार्य आहे, दोघांच्या मध्ये करायचं आहे आपल्याला. इमॅजिन, कल्पना करा. काय? यू आर अ पेयर ऑफ अ ट्रोजन. तुम्ही ट्रोजनची जोडी आहात.
म्हणजे ट्रोजन सैन्यांच्याकडून तुम्ही लढणार आहात दोघेजण. अँड यू हॅव कम टू नो, आणि तुम्हाला कळालं काय, अबाउट ओडेशियस प्लॅन, ओडेशियसचा प्लॅन तुम्हाला कळालेला आहे. मेक अ काउंटर प्लॅन टू डिफीट द ग्रीक्स, आणि ग्रीक लोकांना पराभूत करण्यासाठी तुम्ही स्वतः काय करा, एक प्रतियोजना तयार करा. ओडेशियसला ज्यानं ते प्लॅन तयार केलेलं होतं त्याच्या विरोधात तुम्ही एक काउंटर प्लॅन तयार करा. राईट डाऊन युअर प्लॅन ॲज यू वुड एक्सप्लेन इट टू युअर फेलो ट्रोजन्स, आणि ट्रोजन बांधवांना तुम्ही तयार केलेला तुमचा काउंटर प्लॅन समजावून सांगा की आपण असं करू, लेट्स वी डू धिस वे, हे समजावून सांगा. असं इथं आपण काउंटर प्लॅन तयार करायचा आहे आणि ते सांगायचं आहे. लक्षात आलं. सपोज और इमॅजिन यू आर द ट्रोजन अँड देन राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ अबाउट युअर प्लॅन. लुक हिअर. व्हाईल और व्हेन आय ऑब्झर्व this big wooden horse, that time I heard some movement inside the horse. ज्या वेळेला मी घोड्याकडं निरखून काळजीपूर्वक बघितलं त्यावेळेला त्या घोड्याच्या आतमध्ये काहीतरी हालचाल मला जाणवली. and then I understood this is a trick against the Troy city, against the Trojans. The Greek made a plan against Trojan. ग्रीकांनी प्लॅन तयार केलेला आहे हे माझ्या लक्षात आलं. I understood some great heroes hide into the horse. त्या घोड्यामध्ये काही शत्रू सैनिक लपलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. And then I tell to all the Trojans. मग मी सर्व ट्रोजनला गोळा केलं आणि मी सांगितलं, लेट द हॉर्स स्टे आउटसाइड इनटू द वॉल और आवर सिटी. शहरामध्ये आत न्यायचं नाही याला, आपल्या शहराच्या बाहेर जी भिंत आहे त्या भिंतीकडेला आपण त्याला ओढत नेऊ असं ठरवलं. अँड व्हेन द नाईट कम that time we set a fire to this horse. रात्र ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण काय करू, घोड्याला पेटवून देऊ. आपोआपच आतमध्ये दडलेले शत्रू सैनिक मरून जातील. The Greek man is in my custody. जो ग्रीक हात बांधलेला माणूस होता तो काय करेल, तो काय माझ्या कस्टडीमध्ये असेल, त्याला इशारा देण्यासाठी वगैरे मी बाहेर सोडणार नाही. वी विल कीप आवर आर्मी अराउंड द गेट. आपले सर्व आर्मी जे आहे त्या गेटच्या सभोवताली आपण उभं करू. व्हेन दे केम नियर द वॉल आवर आर्मी विल अटॅक ऑन द ग्रीक आर्मी. ज्यावेळेला ग्रीक सैन्य रात्रीच्या वेळेला येईल त्यावेळेला आपण ते बेसावध असताना त्यांच्यावरती तुटून पडू, अटॅक करू. लेट्स कम टुगेदर अँड इम्प्लिमेंट धिस प्लॅन इमिडिएटली. चला लवकर आपण सगळे एकत्र येऊ आणि या योजनेवरती तात्काळ कार्यवाही करू. इन दिस वे यू कॅन मेक अ काउंटर प्लॅन. अशा पद्धतीनं तुम्ही काउंटर प्लॅन स्वतः तयार करा आणि ते तयार केलेला काउंटर प्लॅन प्रति योजना त्याचं स्पष्टीकरण द्या असं सांगितलेलं आहे. The last activity, language study, on page number 76. The first activity is given here a word. बघा तिथं काय सांगितलेलं आहे. रेफर टू द लँग्वेज स्टडी pages and read the following entries. Language study, in your course book the language study is given the last some pages.
लँग्वेज स्टडीचा भाग या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे, पान नंबर 134 वरती. हा जो काय पान नंबर 76 वरती अभ्यास आपणाला दिलेला आहे तो सगळा अभ्यास तिथं दिलेला आहे. त्यामधला पहिला दिलेला आहे तो वर्ड. वर्ड मीन्स अ ग्रुप ऑफ अ साऊंड or a group of letters that has a meaning. अर्थपूर्ण जे अक्षरांची जुळणी होते, अर्थपूर्ण अक्षरं जी तयार होतात, त्या अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण काय म्हणतो, वर्ड असं म्हणतो, शब्द असं म्हणतो. त्याच्यानंतर 2 नंबर दिलेला आहे फ्रेज. फ्रेज फ्रेज शब्द समूह तिथं दिलेला आहे बघा. त्याचा अर्थ अ फ्रेज इज अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजेच शब्द समूह किंवा वाक्य प्रचार किंवा वाक्यांश असं सुद्धा आपण म्हणतो. देर आर गिवन सम फ्रेजेस. काही फ्रेजेस तिथं दिलेले आहेत. कोणकोणते दिलेले आहेत? द वाईज ओडेशियस, अ ग्रेट हॉर्स ऑफ अ वूड, अ स्किलफुल इंजिनियर. बरेच फ्रेजेस तिथं दिलेले आहेत. म्हणजे एक शब्दापेक्षा अधिक शब्द तिथं आले, 2-3 शब्द आले की आपण काय म्हणतो, त्या शब्दांना फ्रेजेस असं म्हणतो, शब्द समूह असं म्हणतो. 3 नंबर दिलेला आहे सेंटेन्सेस. 5 मिनिटं झालंच, संपवतोच. सेंटेन्सेस. सेंटेन्सेस आपण कशाला म्हणतो इथं दिलेलं आहे बघा. तिथं ऑल द अबाव फ्रेजेस आर पार्ट्स ऑफ अ सेंटेन्सेस. दे डू नॉट फॉर्म अ कंप्लीट सेंटेन्सेस. अ सेंटेन्सेस एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. वाक्यात पूर्वकल्पना व्यक्त केलेली असते. एखाद्या वाक्यामध्ये पूर्ण अर्थ सामावलेला असतो. 2च शब्द त्याच्यामध्ये आले तर ते सेंटेन्स तयार होतं. नाऊन म्हणजे सब्जेक्ट, कर्ता आणि वर्ब म्हणजे क्रियापद, हे 2 शब्द जर एकत्रित आले तर त्याचं सेंटेन्स तयार होतो. आणि शेवटचं आहे ते क्लॉज. उपवाक्य. आता क्लॉजेसचा इथं भरपूर, इथं पान नंबर 76 वरती भरपूर अर्थ दिलेला आहे, उदाहरणं दिलेली आहेत बघा. याच्यामध्ये क्लॉज म्हणजे उपवाक्य. वाक्यामध्ये अशी असंख्य उपवाक्य येत असतात. एक मेन क्लॉज म्हणजे जे स्वतंत्र, ज्या वाक्याला स्वतंत्र अर्थ प्राप्त होतो त्याला मेन क्लॉज असं म्हटलं जातं. आणि जे वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून असतं त्याला काय म्हटलं जातं, सबऑर्डिनेट क्लॉज, गौण वाक्य असं म्हटलं जातं. बऱ्याच वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज हे मेन क्लॉजवरती अवलंबून असतं. लक्षात आलं? ठीक आहे. इट्स ऑल राईट. थँक्यू.